पण व्यावहारिक उदाहरणावरून ते आपल्याला वेदांताकडे घेऊन जाते. मागच्या श्लोकाला आपण असं पाहिलं होतं की आता वेदांताचा अर्थ काय, तर वेदांमध्ये सुरुवातीचा जो भाग असतो प्रारंभाचा, त्याच्यामध्ये कर्मयोग सांगितलेला असतो आणि अखेरचा जो टप्पा असतो त्याच्यामध्ये ज्ञानयोग किंवा ज्याला शाश्वत तत्वज्ञान म्हणतात, सिद्धांत म्हणतात, तसे सांगितलेले असतात. तर सुरुवातीचा जो भाग असतो कर्ममार्गाचा, त्याच्यामध्ये काळाप्रमाणे स्थलाप्रमाणे बदल होऊ शकतात, कर्म बदलू शकतं, परंतु सिद्धांत बदली होऊ शकत नाही. म्हणजे जसं आपण असं म्हणूया की जीव आणि ईश्वर किंवा ह्या दृश्य जग ज्यांनी निर्माण केलाय तो परमात्मा, याच्यामध्ये बदल होणार नाहीये. हजारो वर्षापूर्वी ज्या परमात्म्याबद्दल संत मंडळी आपल्याला सांगतायत आणि आत्ता ह्याच्यामध्ये काहीच बदल नाही. ईश्वर, परमात्मा, ब्रह्म, स्वस्वरूप या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच बदल नाहीये. तो समजावून देण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित बदलतील. आणि त्यामुळे आता आजपासून आपण जे श्लोक पाहणार आहोत ते श्लोक पाहताना आपल्याला लक्षात येईल की समर्थांनी म्हटलंय, जुने ठेवणे मीपणे आकळेना. 5 श्लोक आपल्याला याच पालुपदाचे शिकायचे. जुने ठेवणे मीपणे आकळेना. मीपणे हा शब्द आपल्याला आता चांगला कळतो की जिथे अहंकार आहे, मीपणा आहे, मी केलं असं जिथे आहे, तो जिथे असेल तिथे आपल्याला आकळणार नाही, म्हणजे समजणार नाही. काय समजणार नाही, तर जे जुनं आहे, जे आपल्याजवळ आहेच, ते आपल्याला जो अहंकार असेल तर कळणार नाही. आता जुनं काय आहे, तर जुनं असं आहे की ते जुनं नाही आहे पण ते आहेच आहे. आता जसं म्हटलं की सिद्धांत आहे, त्यात बदल होणार नाही, तर ते आहेच आहे. ते आहेच आहे काय आहे, तर आपलं जे स्वस्वरूप आहे, आपल्यामध्ये जो ईश्वर आहे, तो ईश्वर आहेच आहे, पण तो आपल्याला कळणार नाही. जोपर्यंत अहम आहे तोपर्यंत आपल्यामध्ये असणारा ईश्वर आपल्याला कळणार नाही. अशा पालुपदाचे 5 श्लोक आपल्याला शिकायचे. आणि पहिल्या 3 ओळीमध्ये असंच काहीतरी व्यवहारिक उदाहरण देतात. आपण त्या व्यवहारामध्ये अडकतो आणि एकदम जुने मी ठेवणे मीपणे आकळेना आलं की असं वाटतं का रे, समर्थाला काही वेगळंच सांगायचं आहे. पहिला आता 137वा श्लोक जो आहे, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले. परी जीव अज्ञान तैसेची ठेणे, देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. पहिल्या 2 ओळी अगदी छानच आहे, सहज अर्थ कळणार आहे की या जीवाला, तुम्हा आम्हा सगळ्यांना जे काही चांगलं आहे, श्रेष्ठ आहे म्हणजे चांगलं आहे, ते चांगलं स्पष्टपणाने सांगितलं गेलेलं आहे. कोणी सांगितलं? आपल्या संत महंतांनी, ऋषीमुनींनी, संस्कृतींनी आपल्याला सगळं स्पष्टपणाने सांगितलं. व्यवहारातला विचार केला तर आपल्या आईवडिलांनी, आपल्या मोठ्या माणसांनी, आपल्या शिक्षकांनी आपल्याला सगळं जे की आहे ते सगळं सांगितलं. तो श्रेष्ठ शब्द श्रेष्ठींसाठी पण वापरायला हरकत नाही किंवा जे चांगलं आहे त्यासाठी पण वापरायला हरकत नाही. दोन्ही दृष्टीने पाहिलं तर जीवा श्रेष्ठ चांगल्या सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितले. मग त्याच्यात अध्यारूत आहे शब्द की जे कोणी सांगणारे आहेत ते जरी तिथे उल्लेख नसला तरी आपल्याला कळतं की चांगलं कोण कोण शिकवतं. तर आपल्याला स्वाभाविकच आपल्यापेक्षा घरातली मोठी माणसं, आपली पालक मंडळी, आपली शिक्षक मंडळी, संस्कृतीचा विचार केला तर आपला इतिहास, आपली संस्कृती, हे सगळं आपल्याला काय चांगलं आहे, काय श्रेष्ठ आहे, काय योग्य आहे ते शिकवत असतं. परी जीव अज्ञान तैसेची ठेणे, पण त्या जीवाला अज्ञानामुळे काहीच कळत नाही. आता हे अज्ञान आणलेलं अज्ञान आहे. अज्ञानी माणूस, मी आपण दासबोधामध्ये अनेक ठिकाणी हा विचार केला की एखाद्याला झोपलेला आहे तर जागं करता येतं, हो, पण सोंग घेतलेला कसं जागं करणार. त्यामुळे जीव अज्ञान तैसेची ठेवले, तो जीव असाच का अज्ञानात पडला, कारण त्यांनी मुळे अज्ञानाचं भांडवलच घेतलंय की त्याला हे काही बघायचंच नाही, काय ऐकायचंच नाही, कारण तो देहबुद्धीत रमलेला आहे. देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपलं जे पालुपद आहे पुढल्या 5 श्लोकांचं, जुने मी ठेवणे मीपणे आकळेना, ते आपल्याला जे स्वस्वरूप आहे, जे ब्रह्म आहे, जे आत्मज्ञान आहे, आपल्यातला ईश्वर आहे, तो काही आपल्याला आकलन होत नाही. आता हा मीपणा किंवा हा जो अहंकार आहे, त्या अहंकारामुळे हे आपल्याला कळत नाही आहे.
आणि हे कसं आहे तर ते सगळं आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या हिताचं आहे. श्रेष्ठ आहे म्हणजे याचा अर्थच असा आहे की हे सगळं नीट आपण आकलन करून घेतलं तर त्याच्यातून आपलं कल्याण साधणार आहे. पण हे आपल्याला काही समजत नाही. खरं तर नरदेह मिळाला आहे, त्याचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर या जन्ममृत्यूच्या चक्रातून आपल्याला सुटलं पाहिजे. चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडतील असा प्रयत्न केला पाहिजे आणि ते खरं आपल्या कल्याणाचं आहे. ही संधी, ही सुवर्ण संधी आपल्याला भगवंताने दिली आहे नरदेह देऊन. त्यामुळे या नरदेहाचा उपयोग आपण ह्यासाठी केला पाहिजे की आता पुन्हा येणे जाणे नको. किती वेळा यावे, किती वेळा जावे, किती वेळा व्हावे फजित, असं तुकाराम महाराज विचारतात की किती वेळा फजिती, पुन्हा पुन्हा यायचं. तर हे आता आपल्याला कळलं आहे, तर आता पुन्हा यायला लागू नये यासाठी आपल्या कल्याणाचं काय आहे, हिताचं काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्या दोन अडचणी आहेत, पहिली अज्ञानाची अडचण आहे की अज्ञानाचं पांघरून घेतलेलं आहे. समजूनच घ्यायचं नाही आहे, मला नाही जमणार, मिळालाय ना नरदेह मग करून घेऊया मजा, कुणी बघितलाय पुढला जन्म, काय देह टाकलं होतं कुणाला माहिती आहे, असं जे बोललं असतं ना ते अज्ञानाच्या गोष्टी. तर हे अज्ञान एकतर आपल्याजवळ आहे आणि दुसरी देहबुद्धी आहे. हा देह म्हणजेच मी. त्यामुळे देहाला जरा काही झालं की माझी फारच गडबड होऊन जाते आणि मग मला सगळं आठवतं की देहच चांगला नसेल तर काय होणार. त्यामुळे देहाला टिकवलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. त्या देहबुद्धीत आम्ही अडकतो. त्या देहाला जे की हवं आहे तेच देण्यामध्ये आम्हाला बरं वाटतं. तर या सगळ्या गोष्टी एक अज्ञान, ही देहबुद्धी आणि म्हणून आम्हाला हे जे खरं जे की आम्हाला मिळवायचं आहे या नरदेहामध्ये ते आम्हाला मिळवायचा मार्ग कळत नाही, ते आम्हाला आकलन होत नाही. आता ही जी श्रेष्ठ मंडळी आहेत आपलं हित सांगणारी, स्पष्ट सांगून गेले असं म्हटलं ना. पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात जेव्हा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले. स्पष्ट म्हणजे स्पष्ट, काही व्याकरणदृष्ट्या काही शब्द मनाच्या श्लोकात काय, दासबोधात काय थोडेसे आपल्याला पुन्हा असं लक्षात येतं की भाषासुद्धा बदलत जाते. त्यामुळे तो शब्द अगदी काहीतरी वेगळा आहे. स्पष्ट कसं म्हटलं, स्पष्ट पाहिजे तसं म्हणायला हरकत नाही, पण तसं काही त्याच्यात फार मोठं चूक काढण्यासारखं काही नाही आहे. तर आपल्याला अर्थ कळतो की त्याच्यात असं म्हटलं आहे की आधी आपल्या अगोदर आपल्या हिताचं काय आहे ते स्पष्टपणानं सांगणारी मंडळी होती. आणि अशी वडीलधारी मंडळी जेव्हा आपल्या अशा कल्याणाचं, आपल्या हिताचं सांगतात तेव्हा व्यवहारात तर आपल्याला फायदा होतो हे आपल्याला कळतंच. आपण आता आपल्या वेगळ्या भूमिकेत आल्यामुळे आपण दुसऱ्या दृष्टीने विचार करू की आपण आपल्या मुलांना, नातवंडांना सांगताना असं म्हणलं की माझ्या वेळीचं ऐक, मी काय सांगते ते जरा ऐक ना, मग ठरव तुला काय करायचं आहे ते. त्याच्यामध्ये काय असतं की तुझं भलं काय आहे ते मला कळतं आहे. आता तरुण नातवंड ज्यांच्या घरात आहे त्यांचा हा फार मोठा महत्त्वाचा विषय घराघरातून असतो. मी पण गेले 4-5 महिने तो अनुभवला की तरुण मुलं ही जिमला जाण्याच्या ह्याच्यामध्ये ते जे काय प्रोटीन्स खात आहेत, काय काय करतायत, तर ते जी काही चर्चा होते त्याला आपल्याला कळतं की त्यांच्या हिताचं काय आहे किंवा आपल्याला त्यांचं हित पाहायचं असतं. आपण काय सांगतो की अरे माझं ऐक जरा, अशी काहीतरी शक्ती कमाव, अशी काहीतरी ताकद असली पाहिजे, काय खाशील ते पचलं पाहिजे, हेच खाणार तेच खाणार असं कसं करून चालेल. अशा प्रकारचे जे काही आपण पाहतो तर ते हिताचं काय आहे हे व्यवहारामध्ये सांगणारी मोठी माणसं घरात, बाहेर, संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये अशी सगळीकडे असतात. तर ते आपल्याला सहज कळतं, व्यवहारात पण कळतं. तसंच या आध्यात्मिक क्षेत्रातही आपल्या हिताचं काय आहे ते सांगणारी मंडळी असतात. पण आत्ता म्हटलं तसं की अज्ञानामुळे, अहंकारामुळे, विषयांमध्ये रमल्यामुळे, स्वार्थीपणामुळे आपण हे कुणाचंही ऐकत नाही. सहसा दुसऱ्याचं कोणाचं ऐकावं अशी वृत्ती फार कमी मंडळींची असते. आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा संत ओरडून सांगत असले तरी देखील ते आपल्याला काही फारसं मान्य होत नाही. कल्याणाचं सांगत असले तरीही आम्ही त्यांचं काही ऐकत नाही, कारण त्याच्याबद्दल आम्हाला खात्री पटत नाही, विश्वास वाटत नाही. म्हणजे सांगणाऱ्यांचं की कमतरता असते असं नाही, सांगणारं काही चुकीचं सांगत नसतात हेही बरोबर आहे, पण किंवा सांगणारे नसतात असं पण नाही की आम्हाला ना कोणी सांगितलंच नाही अशी एक कधी कधी तक्रार असते. तसंही नाही आहे, सांगणारही असतात. एक खूण अशी आहे
की ही सृष्टी सगळी व्यवस्थित चाललेली आहे ना, याचा अर्थ संत मंडळी आता आहेत. हां, भले ती आपल्याला देहधारी म्हणून दिसत नसतील कदाचित, किंवा आपण त्यांना ओळखत नसू, असंही असेल, पण संत आहेत म्हणूनच ही सगळी सृष्टी चाललेली आहे. आणि समर्थ तर आपल्याला सांगतातच आहे की देह म्हणून मी जरी नसलो तरी काय झालं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जननी निरंतर. तर मी आहेच आहे. सगळी संत म्हणजे आपल्याला हेच सांगतात, त्यांच्या वाङ्मयाच्या निमित्तानं आपल्यासमोर ते आहेतच, आणि त्याच्यात त्यांनी सगळं हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे संत असतात, त्यामुळे त्यांनी हे सगळं जग चाललेलं आहे. ते आपली काळजी घेत असतात, आपल्या कल्याणाचं सांगत असतात, स्पष्टपणानं सांगत असतात. परी जीव अज्ञान तैसेची ठेवले, असं सगळं सांगत असून सुद्धा आम्ही इतके नाठाळ आहोत की आमच्या देहाला काय सुखाचं वाटतं तेवढंच आम्ही करतो, बाकी काय आम्हाला करायचं नसतं. आळशीपणानं म्हणा, अज्ञानामुळे म्हणा, नाठाळपणामुळे म्हणा, आम्हाला दुसऱ्याचं ऐकायचं नसतं. आम्हाला सुखाचं काय आहे, आम्हाला आनंद, छान पहाटे उठावं असं आम्हाला मोठी मंडळी सांगतात. लवकर उठे, लवकर निजे, तयासी आरोग्य संपत्ती लाभे. अगदी दिवसाच्या सुरुवातीपासूनच आम्ही किती नाठाळपणा करतो. सहजपणानं आज काय, आज नाही ना सकाळी कुठे जायचं, मग केला फोनचं गजर बंद आणि झोपलो थोडा वेळ आणखी, असं स्वाभाविकच घडतं. याचा अर्थच असा आहे की मोठी माणसं आपल्याला सांगतात, पण आम्ही नाठाळपणामुळे ऐकत नाही, त्यांचं ऐकत नाही. आणि म्हणून त्यामुळे असं न ऐकल्यामुळे जे कर्म घडतं ते स्वाभाविकच चुकीचं घडतं. देहबुद्धीचे कर्म खोटे टळे ना. देहाचं सुख तेच अभिचं बघत राहिलो, देहाचं सुख ज्याच्यात आहे तेच जर आम्ही कर्म करत राहिलो तर मग काय होणार. देहबुद्धी याचा अर्थच देहाचे सुख ज्याच्यात बघितलं जातं त्यालाच देहबुद्धी म्हणतात. प्रत्येक वेळेला देहबुद्धी शब्द येईलच आता, किंवा दासबोळाचे अनेक ठिकाणी देहबुद्धी आपण पाहिलाय. तर देहबुद्धीचा अर्थ काय, तर देहबुद्धीचा अर्थ हाच आहे की देहाचं सुख तेच माझं सुख, अशी जी धारणा असते त्याला देहबुद्धी म्हणायचं. बरं, हे इतकी प्रबळ असते की त्या देहाला जे हवं आहे ते करण्याकडेच आमचा कल असतो, आणि त्यामुळे दुसरं कोणी आपल्या हिताचं काही सांगता येतं ते आपल्याला पटत नाही. खरं म्हणजे हे तर आपल्याला व्यवहारात आलेलं आपल्याला कळतात आहे. 70 वर्ष हा देहाशी आपला संबंध आहे, तर आपल्या ह्या देहाला काय चालतं, काय चालत नाही, किती चालतं, हे सगळं आपल्याला खरं म्हणजे कळतं. तरीही आम्ही चुकीचं वर्तन करतोच की. ते जे काही चुकीचं वर्तन किंवा तो जो काही नाठाळपणा किंवा तो जो काही होत असा जो काही थोडी अरेरावी आपण करतो, त्याच्यामुळे त्या देहाला सोसावं लागतं. हे जसं व्यवहारात आहे तसंच आपल्याला स्वस्वरूपाचा आत्मज्ञानाचा विचार जो करायचा आहे तोही आपल्याला संत मंडळी वारंवार सांगतात. पण आम्हाला एवढा छानपैकी नरदेह मिळून सुद्धा त्या नरदेहाचा आम्ही उपयोग यासाठी करत नाही आहोत. काही वेळा तरकटपणानं काही लढवतो, त्यांनी काय होणार आहे, अशाने काय होणार आहे. मग अशी मी म्हटलं तसं की देह गेला म्हणजे देह गेल्यावर काय होणार आहे, आपल्याला कुठे माहिती आहे पुढला जन्म. आता ही संत मंडळी सगळं सांगता आहेत ना, आणि तसं सांगण्यावर पण आपला विश्वास असेल तर हे असे तरकटपणा करून लोक पुन्हा एकदा देहबुद्धीकडे मिळतात, आणि म्हणून नरदेह मिळून सुद्धा त्याचा उपयोग करत नाही. जसं शरीराच्या बद्दल आपण असं म्हटलं की शरीराला नीट ठेवण्यासाठी याचे काही जे नियम आहेत, आपल्याला ज्या सवयी आहेत, आपला जो अनुभव आहे त्याप्रमाणे जर आपण वागलो तर त्याचं आरोग्य चांगलं राहतं. आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणजे ते बिघडू नये म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आता हे जर आहे म्हणजे जर का शरीर सुख विचारात घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. मग त्याच्यासाठी संयम हवा, त्याग हवा, किंवा प्रयत्न करायला हवे, नित्य नियमाने सगळं आचरण करायला हवं, म्हणजे शरीर आरोग्य चांगलं राहील. ठरलेल्या वेळेला ठरलेल्या गोष्टी जर नियमितपणानं केल्या, आपला नेहमीचा एक वाक्य आहेच, ज्याची दिनचर्या चांगली असते त्याची चर्या दिन होत नाही. त्यामुळे आरोग्य चांगलं राहायचं असेल तर अशी दिनचर्या नीटपणाने राहावी लागतेच. तर ते जसं आहे तसं आपल्याला कळेल की आपल्या जे काही कल्याणाचं आहे, फायनली आपल्या कल्याणाचं जाईल. नरदेह म्हणून आपल्या कल्याणाची जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती जर महिला हवी असेल
तर आपल्याला हेच गुण इकडे जसं आपल्याला व्यवहारामध्ये किंवा शरीर चांगलं राहण्यासाठी संयम हवा, त्याग हवा, प्रयत्न हवेत, कष्ट हवेत, नियमितपणा हवा, असं जे सगळं आपण गुणांची यादी म्हणतो, त्याच सगळ्या गुणांचा विचार आपल्याला याही ठिकाणी करायचा आहे. हे सगळे गुण आपल्याजवळ असतील तर इकडे सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने या नरदेहाचा उपयोग करून घेता येईल आणि आपण या सगळ्या जंजाळातून जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटू शकू असं समर्थांना सांगायचं आहे. आता संयमी, त्यागी किंवा असं सगळं जे काही नियम पाहिले, ह्या सगळ्यांनी चांगला बदल घडून येतो असा आपला अनुभव आहे. बरं, अशी जी मंडळी सतत त्यांच्या बदल होतोच, नियमाने वागणाऱ्या या मंडळींच्या स्वतःमध्ये निश्चितच बदल होतो. पण अशी एखादी व्यक्ती जरी समाजामध्ये असली तरी त्यांच्या भोवतालची मंडळी सुद्धा बदलतात. हे पण आपल्या लक्षात येईल की समाजामध्ये एखादा जरी असा सर्व गुण असणारा, संयमी आहे, त्यागी आहे, प्रयत्न करणार आहे, नियमांचं पालन करणार आहे, आपोआपच भोवतालची मंडळी. आज आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ही गोष्ट आपल्याला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलेली आहे की एक नेता जर आपला नीटपणाने असेल तर तो सगळा समाज सुद्धा असा होतो. आणि मग कल्याणाचा जर विचार करायचा झाला तो आपल्याला कोणीतरी एखादा असा सांगणारा, त्यांच्या समोर उदाहरण म्हणून असणारा असा जर असला तर समाज सगळा चांगला होतो. आपण आत्मज्ञानाची गोष्ट करतोय, कल्याण याची गोष्ट म्हणजे आत्मज्ञानाची गोष्ट, हिताची गोष्ट, कल्याणाची गोष्ट म्हणजे आता माणसाच्या हिताची सगळ्यात गोष्ट कोणती तर ती आत्मज्ञानाची गोष्ट. मग अशी म्हटलं तर देशकाल परत्वे हे बदलणार नाहीये. म्हणजे विज्ञान युग आलाय, काळ बदललाय, सुखसाधन आपली बदललेली आहे. समर्थ म्हणतात देहबुद्धीचा निराश व्हायलाच हवा. कितीही काळ बदलला असला तरी सुद्धा आपला कल्याण जिथे व्हायला हवे तिथे देहबुद्धीला विसर पडायला हवा. त्याशिवाय की प्रगती होणार नाही. मी म्हणजे माझा देह असं धरून बसला तर काही इथे प्रगती होणार नाही. काळ बदलला असला तरी सुद्धा, विज्ञान युग आलं असलं तरी सुद्धा, हजारो वर्षापूर्वी जे सांगितलं तेच आत्ता ते सांगतात. संत काय, मोठी माणसं काय सांगतात ते ऐकावं, अज्ञान दूर करून घ्यावं, त्यांच्या सांगण्याकडे जराही दुर्लक्ष करू नये. आणि अशी जर देहबुद्धी सुटली आणि कर्म केलं गेलं तर निश्चितपणानं आपलं हित कल्याण साधेल, खरं आपल्या नरदेहाचं हित होईल. अशा प्रकारचा विचार ह्या 137 श्लोकात सांगितले. आपल्या लक्षात येईल की हे जुने ठेवळे मी पण या कळेना असं समर्थ सांगतात ना. आणि मी वारंवार आपल्याला सांगते की जुने ठेवळे म्हणजे आपल्या कल्याणाची जी गोष्ट आहे ती तर ती जुनीच आहे याचा अर्थ वारंवार सांगत आलेलं, 1000 वर्षापूर्वी तीच होती, आजही तीच आहे. नरदेहामध्ये असलेल्याला या चक्रातून सुटता येणार आहे. ही जी काही कल्याणाची गोष्ट आहे ती पूर्वीपासून आलेली आहे आणि ते आपल्याला त्याचं आपल्याला आकलन व्हायला हवं असं सांगतात. किती ठिकाणी देहबुद्धी शब्द आलाय, अनेक ठिकाणी. नुसत्या मनाच्या शोकांचा विचार केला तरी देहबुद्धी सोडून द्यावी किंवा देहबुद्धी निरूपणी विसरावी. एखाद्या ग्रंथाचं निरूपण करणारा किंवा ऐकणारा इतका तल्लीन व्हावा की त्याला देहबुद्धीचा विसर पडावा. अशा देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे. मागे गुरुदेव रानडे यांच्या कुठल्या तरी पुस्तकामध्ये वाचलं की कथा सांगणारा इतका तल्लीन होऊन कथा सांगत होता आणि ऐकणारे पण इतके तल्लीन होऊन ऐकत होते की जेव्हा त्या रामकथेतला विषय आला की हनुमंतानी औषधी हा लक्ष्मणाला औषधाची गरज आहे ती आणायला म्हणून, संजीवनी बुके आणायला म्हणून हनुमंतानी उड्डाण केलं असं वर्णन करत होते. वर्णन इतकं तल्लीन होऊन करत होता की म्हणे एक तिथे ऐकणारा श्रोता चटकन घोड्यावर स्वार झाला आणि त्यांनी म्हणे घोड्यावर असं उड्डाण केलं तर लोक पाहिलं काय झालं तर तो तल्लीन होऊन की स्वतःच हनुमंत आहे असं म्हणून घोड्यावर स्वार होऊन तो औषध आणायला म्हणून गेला. अशा प्रकारचं वर्णन वाचलं की असं वाटतं की ही जी काही तल्लीनता आहे, ही जी काही एकाग्रता आहे, ही एकाग्रता जर जमली तर देहबुद्धी निरूपणी विसरावी. तर देहबुद्धी विसरणं म्हणजे काय ते आपल्याला कळेल की तिथे तो स्वतःला विसरूनच गेला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. जितकं आपण आपल्या देहावर प्रेम करतोय
त्याच्यात तितकं आपल्या आतल्या ईश्वरावर करावं, त्या ईश्वराला आपण ओळखावं असं म्हणताय. किंवा देहबुद्धी वाढते का, तर समर्थ उपाधी हे देहबुद्धी वाढविते. काय होतं की तो जो आतला ईश्वराला की आत्मा आहे ना, किंवा ते जे चैतन्य आहे ना, त्या चैतन्याला ह्या देहाच्या उपाधीमुळे हे असं गडबड होते. त्यामुळे उपाधी आली की देह हे वाढतो, आपण त्या उपाधीच्या पण बाहेर पडावं. अशा देहबुद्धीची उपेक्षा करणाऱ्या अनेक वेळेला समर्थांनी हे आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. खूप वचन समर्थ वाङ्मयामध्ये अशी वाचायला मिळतात. देहाला सर्वस्व मानणाऱ्यावर याचा परिणाम व्हावा, हा त्यांचा खरा त्याच्या मागचा विचार. माणसाला विवेक करावा, विचार करावा, हा समर्थांचा हेतू आहे. म्हणून समर्थ देहबुद्धी ही काही चांगली नाही, त्या देहात अडकू नये असं सांगतात. दासबोधात सुद्धा अगदी अशाच अर्थाच्या ओव्या आपल्याला पाहायला मिळतात. देहबुद्धी अहंकार आहे, निजेले घोरती घोरे. वर्णन केलं आहे की एखादा माणूस घोरतली झोपलाय, म्हणजे अगदी चांगली झोप लागलेली आहे त्याला. कशामुळे? देहबुद्धी आणि अहंकार. दुःखे आक्रंदती थोरे विषय सुखाकारणे. म्हणजे मी देहच आहे ही इतकी दृढ भावना आहे की ह्या दृढ भावनेनं जो असा घोरत पडलेला आहे, प्रत्यक्ष झोपायच्या अशा देहबुद्धीच्या निद्रेमध्ये जो आहे, इतका देहाभिमान त्याच्यामध्ये उत्पन्न झालेला आहे की त्या अज्ञानरूपी निद्रेमध्ये तो घोरतोय. त्याला कळतच नाही आहे काय बरोबर काय चूक, की हे काही महत्वाचं नाही आहे, त्याच्या लक्षातच येत नाही आहे. अशा अज्ञानामध्ये तो इतका अडकलाय आणि असा अज्ञानातच भयंकर बिंदास पण जगतोय. घोरत पडलाय म्हणजे काय, त्याला त्याच्यातून जागं व्हावं, कारण की आपलं हे चुकीचं आहे असं वाटतच नाही आहे. आणि त्यामुळे होतं काय, धड इंद्रिय सुख पण मिळत नाही आणि मग तो इतका दुःखी होतो. आणि म्हणे दुःखे आक्रंदती थोरे विषय सुखाकारणे. म्हणजे ते विषयांचा आनंद पण घेता येत नाही, म्हणून मग तो रडायला लागतो. तर अशी वेळ येऊ नये म्हणून देहबुद्धी बाहेर यावं असं समर्थ आपल्याला सांगतात. आणखी एका ठिकाणी देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. म्हणजे देहबुद्धीमध्येच अज्ञान आहे. अज्ञान असलं की संशय निर्माण होतात, संशय असला की समाधान मिळतच नाही. मनामध्ये जर संशय असेल तर असं स्वच्छ समाधानाचा आनंद घेताच येणार नाही. जो काही आत्मज्ञानाचा स्वस्वरूपाचा अनुभव आपल्याला यायला हवा आहे, तर ते आपलं मन असं संशयाविरहित झालं पाहिजे आणि त्या अज्ञान दूर झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थच असा आहे की देहबुद्धी दूर झाली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला खरा त्या आत्मज्ञानाचा आनंद घेता येईल. असा 137व्या श्लोकामध्ये समर्थ विचार करतात. पुढल्याही श्लोकामध्ये तेच आहे, जुने ठेवणे मी पडे आकळेना. पण इथे त्यांनी आपल्याला वर्णन केलं, भ्रमे ना डळे तर ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. देहबुद्धीचा निश्चयोजा टळेना, जुने ठेवणे मी पडे आकळेना. मी सुरुवातीला म्हटलं तसं की व्यावहारिक उदाहरण देतात ते आपल्याला बरोबर ह्या खरंच आपल्या हिताचं आहे, खरंच आपलं आत्मज्ञान आहे, स्वस्वरूप आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न नेमका करायला हवा ते सांगतात. आता मग अशी म्हटलं तसं परिस्थिती बदलते, काळ बदलतो आणि असं सारखं आपण म्हणून आपल्याला प्रगती हवी असते. परंतु समर्थ आपल्याला सांगतात की हे जुनं जे आहे, जुनं काय आहे ते आपल्याला आता समजलं आहे. हे जे की ईश्वर आहे, परमतत्व आहे किंवा काय चैतन्य आहे, किंवा आपण भगवंताशी अद्वैत जे साधायचं आहे ते अद्वैत आहे असं म्हणूया. हे सगळं जे की आहे हे मनुष्य जन्मामुळेच आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून काय करा, हे जर नक्की आपल्याला पक्क पटलं असेल तर अहंकार सोडा. तुमच्या जवळच तुम्हाला सगळं हे ऐश्वर्य संपन्न सुखी समाधानी करणारं अगदी उन्नत अशा सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ आहे. उदात्त चारित्र्याच्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत, त्या ओळखा, त्या समजून घ्या असं ते सांगतात. आणि मग आपण जर का ह्या श्लोकाकडे शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की खरंच आपल्याला प्रगती हवी आहे, आपल्याला परिवर्तन हवं आहे. काळाप्रमाणे सगळं हे जे काही आहे हे घडत असतं सारखं. पण जर का त्या सगळ्याच्या मागे आपण विवेकाने थोडं जागरूक राहून विचार केला, समजून घेतलं तर आपल्याला कळेल. छान वरदानंद भारती आपल्याला उदाहरण देतात. ते म्हणतात की अहो हजारो वर्षापूर्वी आपण
मातीच्या चुलीवर किंवा धूर येणाऱ्या त्या चुलीवर अन्न शिजवत होतो, मातीचीच भांडी वापरत होतो, जेवणासाठी काय पत्रावळ वापरत होतो, पाणी प्यायला काय मातीचं सुगडं वापरत होतो. आता ह्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला. आता जेवणासाठी डायनिंग टेबल वगैरे आलं, छानपैकी काचेची भांडी आली, कुठे काही काळं लागणार नाही, धूर येणार नाही, लाकडं लागणार नाही, त्याचा छानपैकी गॅस वगैरे आला, प्रेशर कुकर आला. बदल तर सगळेच झाले. हा बदल, हे परिवर्तन स्थलकालाप्रमाणे होतच असणार आहे. पण शिजवण्याची गोष्ट डाळ तांदूळ तीच आहेत. याचाच अर्थ असा आहे की हो, काळ बदलला, सगळं बदलत आहे, परिवर्तन होत आहे, प्रगती होते, विज्ञान युग येत आहे, परंतु आत्मज्ञानाचा जो विषय तोच आहे, जुने ठेवणे. आता ह्या मुद्द्याचा विचार करता आपल्याला कळतं की खरंच आहे, ते जे जुने ठेवणे म्हणजे आणखीन पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. की जसं व्यक्तिगत विचार केला तर आपण असं म्हणतो की नरदेह मिळालाय, तर आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं आहे, त्याला जुने ठेवणे असं समर्थाने म्हटलं असेल. पण समजा संस्कृतीचा विचार केला तर आपल्या खरंच या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या सगळ्या आता आपल्या लक्षात येतात की त्या सगळ्या चांगल्या आहेत. किती किती क्षेत्रामध्ये आमच्या मंडळींनी केवढी केवढी प्रगती केलेली आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आता भारत मोठा ह्याच्यात जाईल असं नाही, तर होताच आमचा देश संबंध पृथ्वीवरती अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगत होता असं आपल्याला दिसेल. पण दुर्दैवानं असं झालं की गेल्या अनेक शतकामध्ये आपण पारतंत्र्यात होतो म्हणून असेल किंवा भ्रष्ट नेत्यांमुळे स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण सुद्धा तसं बुद्धीने भ्रष्ट झाल्यासारखे झालो. आपल्यालाही खरं आपलं स्वरूप काय आहे, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातलं स्वरूप काय, आपली भारतीय संस्कृतीचं स्वरूप काय आहे, तेही आपल्या लक्षात आलं नाही. समर्थ तर म्हणतात भ्रमे पहिल्या ओळी म्हणजे भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. ते वित्त म्हणजे धन आहे. तर आपण उदात्त संस्कृतीला आपण धन म्हणू, म्हणजे धन म्हणजे काय केवळ पैसा असं नाही, जी चांगली गोष्ट आहे त्याला आपण वित्त असं म्हणूया. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. आढळतच नाही आहे, समजतच नाही आहे, मिळतच नाही. कशामुळे? भ्रमामुळे. आम्ही इतके भ्रमिष्ट झालेलो आहोत, आम्ही आमच्यातच इतके गुंतलेलो आहोत की आम्हाला आमची संस्कृती किती उच्च आहे, आमच्याजवळ काय काय आहे, आम्ही किती ऐश्वर्य संपन्न आहोत, किती आमच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीतच नाही. उदात्त संस्कृतरूपी धन आमच्याजवळ किती आहे ते खरं आपल्या सुखाचं साधन आहे, पण ते आम्हाला कळतच नाही. कारण आम्हालाच भ्रम झालेला आहे, आम्हाला माहितीच नाही आहे किंवा माहिती करून घ्यावी अशी आम्हाला इच्छा पण नाही आहे. इथे आपल्याला पहिल्या 2 ओळीमध्ये असा वरवरचा अर्थ पाहिला तर कळेल की एखादा समजा गर्भश्रीमंत माणूस आहे, गर्भश्रीमंताच्या घरी ज्याला एखाद्या जन्म मिळाला आहे, भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. म्हणजे असं की एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये जन्म झालाय, पण त्याला आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, तो संपत्तीचा ठेवा कुठे आहे ते माहितीच नाही आहे, आणि म्हणून त्याला जन्म दारिद्र्य भोगावं लागलं. असा पहिल्या 2 ओळीचा अर्थ आहे. पण याचा अर्थ खरा असा आहे की नुसतं एवढंच नाही आहे. एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरात जन्माला आल्यावर त्याला त्याच्या पैशाचा उपभोग घेता आला नाही म्हणून तो जन्मदरिद्री आहे, एवढा वरवरचा अर्थ समर्थन अभिप्रेत नाही आहे. समर्थ म्हणतात की तुमच्याजवळ तुमच्या संस्कृतीची कामधेनू हातात आहे, पण तुम्ही समजताय की ती सगळी भाकड गायच आहे. तुमच्याजवळ तुमच्या संस्कृतीरूपी चिंतामणी हातात आहे, पण तुम्ही मात्र समजताय आपल्या हातात गारगोटीच आहे. तुमच्याजवळ तुमची संस्कृती म्हणजे जणू की कल्पवृक्ष आहे, तुम्ही कराल ती कल्पना पूर्ण होणार आहे, पण तुम्ही इतके भ्रष्ट आहात किंवा भ्रम तुम्हाला झालेला आहे की असा कल्पवृक्षाखाली तुम्ही बसलेले असून सुद्धा चांगली कल्पना तुमच्या मनात येत नाही, भलतीच काहीतरी संकल्पना येते आणि म्हणून तुम्ही संकटात सापडता. असं सगळं समर्थांना पहिल्या 2 ओळीमध्ये खरं तर सांगायचं आहे की सगळं तुमच्या जवळ आहे, परंतु तुम्हाला भ्रम झालाय, तुम्हाला ते लक्षातच येत नाही आहे. दोष आपलाच आहे. सगळी अनुकूलता असून सुद्धा आहे असं दैन्य भोगावं लागणं, दारिद्र्य भोगावं लागणं, केवळ गोंधळलेली भूमिका, केवळ भ्रम असेल का संशय, अशा संशयात अशा भ्रमात अडकल्यामुळे आपल्याला
जी खरी प्रगती हवी आहे, जो खरा बदल हवा आहे, तो असा प्रगतिशील बदल आपला झाला नाही. आपण आहोत त्याच चिखलामध्ये उगाचच अडकलो. थोडा विवेक केला, थोडा विचार केला तर ह्याच्यात नक्कीच चांगलं काय ते आपल्याला कळेल. असं भ्रमिष्ट होऊन आपल्याला चालणार नाही खरं म्हणजे. आपल्याला मग अशी जे उदाहरण दिलं तसं आपल्याला कळेल की प्रत्येक ठिकाणी एका मर्यादित स्वरूपामध्ये जे काही निसर्गतः घडत असतं ते बरोबरच असतं आणि तशा होणाऱ्या बदलांना आपण सामोरं जायचंच असतं. जसं आत्ता मगाच्या उदाहरणात पाहिलं की तो बदल झाला ना की मातीच्या चुलीवर स्वयंपाक करतो आता आपण गॅसवर करतो आणि आपल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बदलल्या. त्या कालपरत्वे शोध जे काही लागतात विज्ञानाचे आणि ज्याच्यातून आपल्याला अधिक सुख अधिक आनंद मिळतो त्या गोष्टी आपण करायच्याच आहेत, त्या काही आपण नाकारणार नाही आहोत. पण त्याचं जे मूळ आहे त्या मुळाशी जर विचार केला तर ते मात्र तेच आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. माणसाच्या शरीररचनेचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की शरीररचने हजारो वर्षापूर्वीचा माणूस असू दे तर आत्ताचा असू दे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. जुने ठेवणे मी पडे आकळे ना जर माणूस म्हणून विचार केला तर हजारो वर्षापूर्वीचा माणूस म्हणजे आपण अमिबापासून किंवा असं विज्ञानामध्ये काय काय गोष्टी शिकलोय की मग माकडात नंतर प्रगती झालेला माणूस मग ती शेपूट कशी गेली किंवा आणखीन काय काय असं झालं तर असा काही बदल झाला असेल. पण आत्तापर्यंत आपण जे की हजारो वर्षांपासून पाहतोय तर त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसेल की माणसाच्या जी काही ठेवण आहे इंद्रियांच्या ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये काही बदल झालेला नाही आहे. जशी किंवा जी इंद्रिय ज्या क्रिया करतात त्या सगळ्या त्याच्यात काही बदल घडत नाही आहे. किंवा आणखीन आपण थोडा विचार करत असं की जन्माला आलेले जे मूल आहे त्या मुलाची अशी वाढ होते 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 साधारण 20-25 वर्षापर्यंत त्याच्या सगळ्या शरीराची अगदी व्यवस्थित समान पद्धतीनं उंची वाढते, वजन वाढतं, त्याच्या हाडांची स्नायूंची काय वाढ होते. ठराविक 20-25 वर्षानंतर ती जी काही वाढ आहे ती तशीच स्टेबल राहते. हे सगळं जे काही निसर्गतः घडत असतं ते आपल्याला नेहमी हे हजारो वर्षापासून चाललेलं आहे, त्यात काही बदल नाही आहे. मग आपल्याला हा भ्रम कशाचा होतोय. समर्थ आपल्याला उदाहरण एवढ्यासाठी देत आहे की भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले जीवाजन्म दायरे ठाकून आले. हे असं का झालं की आम्हाला कशाचा भ्रम झालाय, कशाच्या बदलामध्ये कशाच्या परिवर्तनामध्ये आम्ही असं अडकलोय. काही नाही आहे, जे जुनं आहे ज्या गोष्टी संत मंडळी आपल्याला सांगतायत त्याच्यात काहीच बदल झालेला नाही आहे. त्यामुळे जी प्रगती हवी आहे, जे काही परिवर्तन हवं आहे त्याचा विचार आपण थोडासा बारकाईनं जागरूकपणानं विवेकानं विचारानं केला तर आपल्याला कळेल की अरे जे संत पूर्वीपासून सांगत आलेले आहेत त्याच ह्याच्यात नरदेह मिळालेला आहे. त्या नरदेहाचा उपयोग आपण करून घ्यावा हेच त्यांना म्हणायचं आहे. उदाहरण जरी ते धनाचं घेतलं असलं, पैशाचं घेतलं असलं आणि ते पैसे कुठे आहेत ते माहिती नाहीत म्हणून त्याला दारिद्र्यात राहावं लागलं असं जरी म्हटलं तसंच ज्ञान आहे. पण त्या ज्ञानाचा जर आपण उपयोग केला, ते ज्ञान काय आहे आपण समजून घेतलं, पण ते आपल्याला करायचंच नाही आहे. करायचंच नाही आहे म्हणजे कोणी सांगताय तरी आम्ही ऐकतच नाही आहोत. आता असं जेव्हा होतं जे उपयोग कसा करायचा ते कळत नाही, उपयोग करत नाही, त्यात काहीतरी जर काही चुकत असेल तू आपलीच आहे, सांगणारा सांगतो आहे, करणारा कर म्हणतो करत नाहीये, त्याला तो काय बिचारा करणार. संत ओरडून सांगून टाकले पण आम्हाला ते करायचंच नाहीये. आता यात जी आमची चूक आहे, आपलं पण असं असतं, आपल्याला संघर्ष नको असतो, आपल्याला अस्वास्थ्य नको असतो, आपल्याला सगळं छान 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 हवं असतं. सगळं जे चांगलं सहजपणाने येणं ते आम्हाला हवं आहे. आम्हाला कुठेही संघर्ष करून असं आम्हाला भांडून तंडून काहीच नको आहे. आम्हाला सहज काही मिळालं तर हवं आहे. आता हे जर सहजपणानं सगळं सांभाळायचं असेल आपल्याला तर आपल्याला भारतीय संस्कृतीने सगळी ती जी काही विविधतेमध्ये एकता म्हणतो ना त्याचा समतोल आपल्याला दिलेला आहे. त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर सगळं सहज होईल. काही आपल्याला कुठे भांडण तंडण करावं लागणार नाही, संघर्ष करावा लागणार नाही, आपण अस्वस्थ होणार नाही, कुठे काही प्रदूषित काही घडणार नाही, सगळं व्यवस्थित घडेल. अशी आमची विचारवंतांनी भारतीय संस्कृतीतली विविधता अशी छानपैकी सगळ्यांचं हित लक्षात घेऊन प्रत्येकाला आनंद मिळेल, प्रत्येकाला समाधान मिळेल, कोणी लुबाडला जाणार नाही, कोणी फसवला जाणार नाही, अशी काही धोरणं आपल्यासमोर दिलेली आहे. अगदी थोडक्यातच सांगायची म्हटली तर आपली जी काही समाज व्यवस्था आहे
त्या समाज व्यवस्थेमध्ये 4 वर्ण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. 4 आश्रम सांगितले, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4 मार्ग आपल्याला सांगितले, कर्म, भक्ती, ज्ञान, योग. अशी सगळी रचना, समाजाची रचना आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून आमच्या समोर लिहिले. आणि हे हजारो वर्ष समाज हा या अशा व्यवस्थेमध्ये ऐश्वर्य संपन्न, सुखी, संतुष्ट, समाधानी होता. अशीच व्यवस्था ती होती. त्यामुळे ती आजही असायला हरकत नाहीये. हे जे आहे हे जुने ठेवण आहे. ही जी समाज व्यवस्था आहे हे जुने ठेवण आहे, शिळं नाही आहे. हे असं सडलेलं नाही आहे, खराब झालेलं नाही आहे. हे आजही उपयोगी पडणार आहे असं समज. हां, त्याच्यावर थोडी धूळ बसली आहे, ती धूळ झटकावी लागेल. पण या समाज व्यवस्थेप्रमाणे जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, आपला समाज कसा होईल हे निसंशय जे कल्याणाचं आहे, श्रेयस्कर आहे असं समर्थाला सांगायचं आहे. फार समर्थ समाज शिक्षक आहे. त्यामुळे त्यांनी एका त्या 2 ओळीमध्ये आपल्याला किती सांगायला दिसलं काय की भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्मदायी ठाकोर आहे. नुसतं 2 पण त्याच्यात आपण जर भारतीय संस्कृतीचा विचार केला, अध्यात्मशास्त्राचा विचार केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात की भ्रम दूर झाला. विवेकानं, जागरूकतेनं आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला प्रगती साधता येईल. आपल्या हिताचं काय ते कळेल. आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेला, यामध्ये पुन्हा आलंच की हे सगळं समजण्यासाठी देहबुद्धी सोडायला हवी. इंद्रिय सुखाला सर्वस्व मानलं गेलं किंवा जे कोणी इंद्रिय भोगालाच सर्वस्व मानतायत, मग भौतिक प्रगतीला जास्त महत्त्व दिलं जातं. अशी जी काही मानणारी मंडळी आहे किंवा ज्याला जडवादी म्हणतात, अशा जडवादी मंडळींना हे नाही समजणार. त्यांना हे सगळ्या या गोष्टीचा त्याग करावा लागेल. भौतिक सुख, इंद्रिय सुख ही काही खरी नाही. ती बाजूला केल्याशिवाय आपलं काय कल्याणाचं आहे ते समजणार नाही. खरं तर सगळं आपल्या स्वाधीन आहे, आपल्या जवळ आहे. मगाशी म्हटलं तसं चिंतामणी, कल्पवृक्ष वगैरे सगळं आपल्या जवळ आहे, कामधेनू. पण आपण विसरलो आहे. आणि म्हणून समर्थ सांगताय की देहबुद्धीचा वारंवार निषेध करतात. ते तेवढ्यासाठी असं जुने ठेवळे हिताचं आहे. दिसत नाही आपल्याला. आता खरं दिसत नाही म्हणजे काही ते गुप्त नाही आहे. सहजपणानं जरा आपण आपला चांगला तर्क लढवला तर आपल्याला ते दिसेल. आपली दृष्टी नीट नाही आहे, पण ते काही लपवलेलं नाही आहे, ते काही गुप्त करून ठेवलेलं नाही आहे कोणी. तर ते आहेच आहे. फक्त आपली दृष्टी तशी नसल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही आहे. आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, आपली दृष्टी चांगली नाही आहे. आपण काहीतरी तर्क चुकीचे लढवत आहोत म्हणून अशी गडबड होते. एखादा असतो ना की घायकूट घालणारा, असा घाईघाईनं काही काही गोष्टी करणारा माणूस असतो. मग तो काय करतो, काहीतरी विपरीतच कल्पना करतो, काहीतरी चुकीच्याच गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात आणि मग त्याला ते सगळं प्रतिकूलच वाटायला लागतं. तर तसं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल जर आपण विचार केला, तर्कशुद्ध विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या हिताचं काय आहे ते सहजपणानं आपल्याला मिळेल. अगदी व्यक्ती म्हणून, समष्टी म्हणून, म्हणजे जेव्हा आपण आपला विचार करतो, आपल्या पुरता विचार करतो आणि हळूहळू कुटुंब, समाज, राष्ट्र असा ज्या विचार करतो त्या सगळीकडे आपल्याला कळतं की ते हिताचं काय आहे. तर समर्थ सांगतात की हेच हिताचं आहे. संत काय सांगतात, श्रेष्ठ मंडळी काय सांगतात ते. पुढे 139व्या श्लोकामध्ये पुढे पाहता सर्वही कोंदलेसे. पहिल्या ओळीतच आपल्या लक्षात येईल. खरं पाहिलं तर आत्मतत्व हे सगळीकडे कोंदलेसं म्हणजे खचून भरलेलं आहे. शिवतरगडीमध्ये एकदा आम्ही कल्याण मंडपात बसलो होतो. एक छोटा 4-1 वर्षाचा मुलगा असेल. तो असा एकदा या टोकापासून समर्थांकडे बघायचा, धावत 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 डावीकडे कोपऱ्यात यायचा, पुन्हा समर्थांकडे बघा. 1-2-4 फेऱ्या झाल्या आणि मग आमचं लक्ष गेलं. आम्ही विचारलं, बाळा तू असं का फेऱ्या घालतो? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं ना, ते उत्तर मोठं गंमतशीर होतं. त्या 4 वर्षाचा मुलगा म्हणाला, जरी मी कुठेही गेलो ना तरी ते माझ्याचकडे बघतायत. याचा अर्थ काय? जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते. कुठेही जा ते आहेच आहे. तसं आकाशाबद्दल आपण म्हणतो की कुठेही पाहत हे आकाश आहेच, तसं ईश्वर सगळीकडे आहे. पहिली ओळ पुढे पाहता सर्वही कोंदलेसे. कुठेही बघा
तो खचून भरलेला आहे. कोंदलेसे आत्मतत्व, ईश्वर तत्व सगळीकडे खचून भरलेलं आहे. पण आम्ही कसं आहोत? अभागी. आम्ही असे भाग्यहीन करंटे आहोत की आम्हाला ते दिसतच नाही. अभाग्याचं हे दृश्य. आता पुढल्या वेळी अभाग्याचं हे दृश्य पाषाण भासे. इथे समर्थना सगुण मूर्तीतला भगवंत भक्ताला दिसतो. त्याला तो पाषाण नाही दिसत, त्याला दगड नाही दिसत, त्याला भगवंत दिसतो. पण जे तळकट असतात ना, भाग्यहीन असतात ना, करंटे असतात ना, त्याला तो दगड दिसतो. आता त्याला काय करावं? पुढे पाहता सर्वही कोंदलेसे अभाग्याचं हे दृश्य पाषाण भासे. अभागी माणसाला ही भगवंताची जी सगुण मूर्ती आहे ते सगुण मूर्ती पाषाण भासते. आता याचं कारण असं आहे की भगवंताबद्दलची त्याची जी भावना आहे, ईश्वर आहे का नाही, भगवंत आहे की नाही, या आशावर ते अवलंबून आहे. त्या भगवंत आहे ही भावनाच जर नसेल तर मग काही त्या मूर्तीमध्ये सगुण रूपामध्ये भगवंत दिसण्याची शक्यता नाही. आणि मग अभावे कदा पुण्य गाठी पडे ना, अशी जी व्यक्ती असते, करंटी आहे, अभागी आहे, त्याला दगडच दिसतो आहे, त्याचा पुण्य संचय काय होणार? सगुण मूर्तीचं, सगुण पूजेचं किंवा सगुण भक्तीचंच विचार समर्थांनी या श्लोकात केलाय. आणि म्हणून जुने ठेवणे मी पडे आकळणं. पुन्हा पालुपत्तेच आहे. खरोखर आता इथेच आपल्या लक्षात येईल की आत्मस्वरूप अनुभवायला येत नाही. इतकं कोंडून सगळीकडे भरलेलं आहे ते त्याला अनुभवायला येत नाही. कारण मध्ये दोन काढले. एक म्हणजे अभाग्याला भाग्यहीन आहे, करंट आहे म्हणून येत नाही. आणि असं अभागी असल्यामुळे जे पुण्य गाठी असायला हवं ते त्याच्या नसतं. देहबुद्धीमध्ये तो अडकलेला असतो. आणि म्हणून ह्या खरंच आहे की आत्मस्वरूप आहे, ईश्वर दर्शन जेवायला हवं की त्याला होत नाही. या 139व्या श्लोकाचा विचार केला तर आपल्याला कळेल की संतांचा जो अनुभव आहे ना, संतांचा अनुभव असा आहे की हे जे दृश्य विश्व आहे, सगळे जे दृश्य जग आहे, त्या दृश्य जगाचं जे मूल द्रव्य आहे ते म्हणजे आनंद आहे. सगळीकडे आनंद कोंदलेसे ईश्वर भरलेला आहे. तर ईश्वर भरलेला म्हणजे सगळीकडे आनंदच भरलेला आहे. आता हे बरोबर आहे, सचेतन अचेतन, सजीव निर्जीव, चर अचर असं जे की आपण वर्णन करतो, सगुण निर्गुण, पण सगळ्यामध्ये आनंद आहे. आपण बाजारातून ज्या वस्तू आणतो त्या सगळ्या वस्तू अचल अशा ह्याच्या असतात, पण तरी त्या आणण्यामध्ये आपल्याला आनंद असतो. पण त्याचं जे काही रूप आहे, नाम आहे, त्याचे गुण आहेत, या सगळ्याला बघूनच आपण आणलेलं असतं. आणि त्या सगळ्यामध्ये आनंद आहे. त्यामुळे चराचरामध्ये, दृश्य जगामध्ये सगळीकडे ईश्वर कोंडून भरलेला आहे, गच्च भरलेला आहे. आणि त्याच्या मुळाशी सगळीकडे आनंद आहे. हा खरा विषय आहे. आणि जर का असा आहे, मग आता जर भक्त असेल तर तो भक्त जिथे पाहिजे तिथे त्याला ईश्वर दिसेल. जसं त्यांनी श्लोकामध्ये म्हटलंय, त्याला सगुण रूपामध्ये भगवंताला बघितलं भक्तानी की त्याला काही त्या पाषाण मूर्तीमध्ये जो भगवंत असेल त्या भगवंताचाच त्याला आनंद मिळेल. त्याची तो आराधना करेल, त्याची तो पूजा करेल, मनापासून त्याला त्या मूर्तीपूजेमध्ये आनंद मिळेल. आता हा आनंद पाहण्याची जी काही पात्रता आहे ती ज्याच्याजवळ नाही आहे त्याला हा आनंद घेताच येणार नाही. त्याला हे काय कळणार? बरीच मोठी शहाणी मंडळी असतात, ती देवाच्या मंदिरात नमस्कार करायला न जाता बाहेरच्या बाहेर प्रदक्षिणा घालतात. मंदिर कसं मोठं आहे, कसा कळस आहे, अमुक आहे ढमुक आहे सगळं पाहत त्या मूर्तीच्या मधला आनंद त्यांना नाही मिळत. आता त्याला काय करावं? हा प्रत्येकाचा. पण त्यांना या भक्ताला काय, ह्याला त्याला भक्ताला ती मूर्ती नाही दिसत, त्याच्यात त्याला भगवंतच दिसतं. रामललाची मूर्ती पाहायला नव्हतं, प्रत्यक्ष रामललाच आपल्याला ती मूर्ती नाही दिसली. हे सगुण रूपामध्ये असणाऱ्या, त्या मूर्ती रूपामध्ये असणाऱ्या भगवंताचं दर्शन फक्त भक्ताला होणार आहे. आपण पूर्वी पाहिलेलं आहे. पण भगवंत म्हणजे विचार केला की भगवान म्हणजे काय, तर भग ह्या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. तर ऐश्वर्य, श्री, यश, वैराग्य, धर्म आणि ज्ञान अशा ज्या 6 गुणांचा विचार असतो ना, हे सगळे गुण ज्याच्याजवळ असतात ना त्याला भगवान म्हणतात. भगवान कसा आहे? तर ऐश्वर्य आहे,
श्री आहे, लक्ष्मी आहे, यश आहे, वैराग्य आहे, धर्म आहे, ज्ञान आहे, सगळ्या काही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला भगवान म्हणायचं. आणि ज्याच्यापाशी हा भगवान आहे तो भाग्यवान आहे. भाग्यवान कोण आहे? तर ज्याच्यापाशी भगवान आहे तो. भगवानाजवळ सगळं आहे, हे सगळं त्याच्याजवळ पण आलं. आणि ज्याच्यापाशी हा भगवान नाही तो अभागी. आपल्या ह्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हटलं, अभाग्यासी हे दृश्य त्याला पाषाण दिसेल. जो भाग्यवान आहे त्याला त्या मूर्तीमध्ये भगवान दिसतो. जो अभागी आहे त्याला त्या मूर्तीमध्ये पाषाण दिसतो. अगदी सहजपणानं समर्थाने सांगितलंय. दासबोधारे परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, असं स्पष्टपणानं समर्थाने म्हणलं. म्हणजे तो भाग्यहीन भिकारी, म्हणजे की ज्याला परमार्थ कळतो, ज्याला ईश्वर कळतो, ज्याला श्रेष्ठ काय ते कळतं, तो राज्यधारी, तो राजासारखा असतो. आणि ज्याला कळत नाही तो भिकारी. समर्थांनी एका घावात 2 तुकडे करून टाकतात. तर भगवंत आहेच ही जी काही निःसंशय धारणा, खात्री अशी ज्याला आहे त्याला ती असणं म्हणजे भाव असणं, भगवंताबद्दलचा भाव असणं. आणि जिथे अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव आहे तिथे पुण्य संचय होतो. अभावे कदा पुण्य गाठी पडेला. आता हा जो ज्या भाग्यहीनच आहे त्याच्या कशा काय अकाउंटमध्ये पुण्य साठणार? त्याच्या नाही साठणार. कारण इथे जो भक्त आहे, ज्याला खरंच तो भगवान दिसतो आहे त्या मूर्तीमध्ये, त्याचा मात्र तो भाव आहे, त्याला पुण्य संचय आहे. ज्याची बुद्धी अशी सुसंस्कारित आहे, श्रद्धायुक्त आहे, किंवा जो विचार करतोय, विवेक करतोय, ज्याचं वागणं अगदी सरळ आहे, प्रामाणिक आहे, उगाच तरकट काही करत नाही आहे, तो जे काम करतो आहे ते सगळं प्रामाणिकपणानं सगळ्या गोष्टी करा. आणि अशी जी व्यक्ती आहे तिचा जे काही अनुभव आहे, म्हणजे ती मनाला जे वाटतं तेच तिच्या बुद्धीला पटतं, असं सगळं सत्य, यथार्थ, प्रामाणिक असं जे काही करणं असतं, ज्याला आपण म्हणतो इंद्रिय, मन आणि बुद्धी ही जी आपली ज्ञानाची साधन आहे, यांनी आपण ज्ञान मिळवतो. आपली इंद्रिय आणि मनबुद्धी या सगळ्या गोष्टींनी आपण कुठल्याही गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेतो. आता ही इंद्रिय, मनबुद्धी कार्यक्षम असतील, चांगली असतील, शुद्ध असतील, निर्मळ असतील, आता म्हटलं तसं सात्विक असतील, भक्त असतील, तर स्वाभाविकच त्याच्यातून आपल्याला चांगली गोष्ट मिळणार. त्या मनबुद्धीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. या ज्ञानाच्या साधनांवर, साधनं काही करणार नाही आहेत, पण ती साधनं आपल्याला त्याच्यातून मिळवून देणार आहेत. असं आहे की आपण काही असं विपरीत काही अपेक्षित करणार नाही. जसं एखादा लहान मूल असेल, 5-6 वर्षाचा मूल आहे, तर त्यांनी काय अभ्यास केला पाहिजे, तर त्याला काही आपण दासबोध वाचायला, ज्ञानेश्वरी वाचायला काही सांगणार नाही आहोत. असं कोणी काही अपेक्षाच करणार नाही. पण समजा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे, तर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी जर म्हटलं की मी ज्ञानेश्वरी वाचलेली नाही आणि असं त्याला त्याचं भूषण वाटत असेल, तर ते अभागीपण आहे, ते करंटेपण आहे. कोणी काय कसं हे आपल्याला लक्षात येतं, हे विवेकाने आपल्याला समजतं. आपण काय वेगळी काही अपेक्षा करणार नाही. पण मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या माणसांनी मराठी साहित्यातल्या कुठल्या गोष्टी अभ्यासलेल्या हव्या हे लक्षात घ्यायलाच हवं. पण मी ज्ञानेश्वरी वाचली नाही असं म्हणण्यामागे आपण अगदी आता 21व्या शतकात आहोत, विज्ञान युग आहे, माणूस कुठे चंद्रावर गेला आणि हे काय वाचायचं आहे, ज्ञानेश्वरी तिथे काय उपयोगी पडणार आहे, असलं जर कोणी काही म्हणायला लागलं आणि म्हणून मी ती वाचलेली आहे असं जर मोठं मराठी साहित्यिक आपलं म्हणणं दामटायला लागले, तर त्यांच्याबद्दल असं म्हणायला पाहिजे की त्यांची जी मन, बुद्धी, इंद्रिय आहे या ज्ञानसाधनांना जे वाटतं ते यथार्थ नाही. त्यांना त्यांच्या बुद्धीला जे वाटतं आहे ते योग्य नाही आहे. अशा पद्धतीने समर्थ आपल्याला सांगतायत की तो अभागी म्हणजे कोण. तर अभागी म्हणजे कोण सांगताना आपण हा असा विचार करायला हवा की त्याला तो जाणतच नाही. त्याच्यात उदाहरण दिलंय फक्त काय, तर ती जी मूर्ती आहे सगुण मूर्तीमध्ये असणारा भगवंत भक्ताला कळतो, अभाग्याला कळत नाही, त्याला तो पाषाण वाटतो. आता हाच मुद्दा आपल्याला सगळीकडे लावायचा आहे. कुणाकुणाला असं गैर वाटतं, कुणाकुणाला असं तरकट वाटतं.
तर उदाहरण म्हणून आपण लक्षात घेऊ की एखादा खरंच उच्च विद्याविभूषित असेल, मराठी म्हणतोय स्वतःला, आणि मराठीतले जे ग्रंथ त्यांनी वाचले नसेल, संत साहित्याचा अभ्यास केला नसेल, आणि त्यावर तो भलावण करत असेल की याचा काय आता उपयोग आहे, आता काळ जग कुठे चाललंय, तर ते चुकीचं आहे. त्याची जी मन, बुद्धी, इंद्रिय आहे ही काही योग्य पद्धतीनं त्याची ज्ञान म्हणजे ज्ञानाची साधनं आहेत, ती साधनं काही योग्य नाही आहेत, अभागीपणच आहे. त्याला हे खऱ्या अर्थानं कळलंच नाही आहे की काय चांगलं, काय वाईट, काय हिताचं, हे त्याला समजलेलंच नाही आहे. जे अश्रद्धा आहेत, म्हणजे पाषाण ज्याला दिसतोय त्याबद्दल आपण म्हणूया, किंवा ज्याला तरकट म्हणतात, अशी तरकट मंडळी जी असतात किंवा अश्रद्ध मंडळी जी असतात, ते काहीतरी ना तरकट लढवतात, काहीतरी वेगळाच युक्तिवाद करतात. म्हणजे सगळं ब्रह्म आहे ना, सर्वम ब्रह्ममयम, किंवा आपण सुरुवातीला पाहिलं की कोंडाटले असे ना, समर्थांचे शब्द पुढे पाहतात सर्वही कोंडलेचे, की आपण काय पाहिलं की सगळीकडे ईश्वर भरून राहिलेला आहे. मग सगळीकडे जे ब्रह्म भरून राहिलेलं आहे, तर ते आपल्याला अश्रद्ध मंडळी जे आहेत ते आपल्याला प्रश्न टाकतात की मग असं जर सगळीकडे ईश्वर भरलेलं आहे तर दुःख का, असा जर सगळीकडे ईश्वर भरलेला आहे तर विषमता का, असा जर सगळीकडे अगदी कोंडून हे ईश्वर भरलेला आहे असं म्हणता तर जातीभेद का. तर हे सगळं ना अश्रद्धपणाचं, तरकटपणाचं लक्षण आहे. मनबुद्धी इंद्रिय ही निर्मळ असतील, शुद्ध स्वच्छ असतील तर असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येणार नाही. या जगामधल्या प्रत्येक पदार्थ हा 5 गोष्टींनी नटलेला असतो. कुठलीही गोष्ट घ्या, त्या गोष्टीवर आपलं नाम असतं, रूप असतं. एखादी वस्तू आपल्याला दिसली की तिला, त्या वस्तूला नाव आहे, तिला काहीतरी आकार आहे, तिला काहीतरी रूप आहे, आणि आणखीन 3 गोष्टी असतात, त्याला म्हणतात अस्थि, भाती आणि प्रीती. या 5 गोष्टींनी प्रत्येक गोष्ट नटलेली आहे. आता यातलं जे नाम आणि रूप आहे ना, ते अनित्य आहेत. अनित्य आहेत म्हणजे बदलते आहेत, ते कायमस्वरूपी नाही आहेत. पण अस्थि, भाती, प्रीती मात्र हे नित्य आहेत, ते ब्रह्माचे गुण आहेत. मी सांगितलं आपल्याला की 135व्या श्लोकापासून आपल्याला थोडं आत खोल जाऊनच अभ्यास करायचा आहे. त्यामुळे हे आता ह्या 4 ओळी एका उदाहरण फक्त एवढंच दिलं आहे की जो सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, आणि या पाषाण मूर्ती, ज्याला पाषाण दिसतो तो अभागी, ज्याला ईश्वर दिसतो तो भाग्यवान. आता हे आपल्याला सगळं समजावून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कुठलीही वस्तू घ्या, त्या प्रत्येक वस्तूमध्ये 2 जे नाम आणि रूप जे आहे, आकार आहे, रूप आहे, आणि त्याला नाव आहे. याला पेनच म्हणायचं, त्या पेनाला काहीतरी आकार आहे, त्याच्याजवळ काही गुण आहेत, आणि ह्या पहिले जे 2 गुण आहेत, आकार आणि नाव, हे जे आहेत ते अनित्य आहेत. त्याला आपण बदल करू शकू किंवा त्याचं नाव बदलेल, त्याचं रूप बदलेल, परंतु नंतरचे जे गुण आहेत, अस्थि, भाती आणि प्रीती, हे ब्रह्माचे गुण आहेत, ते नित्य आहेत. आता थोडंसं आपण उदाहरण घेऊया की पहिले 2 आणि नंतरचे 3 म्हणजे कायमस्वरूपी नित्य आणि अनित्य म्हणजे काय. जसं असतं ना की आपण सगळ्या नवीन दागिना दिसला समजा आपल्याला कोणाचा, तर त्या दागिन्याचं रूप काय, त्याचं डिझाईन असेल, त्याचं नाव, याच्याकडे आपलं लक्ष जाईल. म्हणजे पहिले जे 2 आहेत जे अनित्य आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. त्यामुळे नाम आणि रूपाला आपण हे देतो. पण जो ज्ञानी आहे, म्हणजे जो सोनं जाणणार आहे, सुवर्णकार आहे, किंवा किती % याच्यामध्ये शुद्ध सोनं किती आहे हे जाणणारा जो आहे, तो मात्र त्याचं नामरूपाकडे लक्ष जात नाही, त्याचं अस्थि, भाती, प्रीतीकडे लक्ष जातं. त्यामुळे सामान्य माणूस हा पहिल्या 2 गोष्टीकडे, जे बदलतं असतं, परिवर्तन ज्याच्यामध्ये होत असतं, त्याच्याकडे बघतो. आणि ज्ञानी जो असतो तो ज्ञानी मात्र त्या मूळ स्वरूपाकडे बघतो. आपल्याला त्या कोंडून ठेवलेल्या त्या ईश्वराच्या मूळ स्वरूपाकडे बघायचं आहे. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात, त्या अभक्ताला पाषाणाची मूर्ती दिसते आणि भक्ताला मात्र चैतन्याची, ईश्वर त्याच्यामधला दिसतो, भगवंत त्याच्यामधला दिसतो. आता हा जो अभक्त आहे, पाषाण ज्याला दिसतो आहे, त्या अभक्ताला म्हणजे त्याला ज्ञानदृष्टी येत नाही आहे, अभागी आहे. याचं कारणच असं आहे की अश्रद्धा आहे, भाव नाही त्याच्या अंतःकरणामध्ये, विश्वास नाही आहे त्याच्याजवळ. संत सांगतायत की या कारणामुळे
त्याचं अंतःकरण शुद्ध होत नाही आणि मग तो तर्कट लढवतो, तो संशय निर्माण करतो. अंतःकरण शुद्ध झालं की सगळं आपोआपच बदलून जातं. मग सगळं पुण्यपदरी पडेल, मग संशय दूर होईल, मग ईश्वर दिसायला लागेल, होईल. आपण प्रपंचात श्रद्धेनं विश्वासानं कितीतरी गोष्टी करतो ना, तिथे काही आपल्याला म्हणजे इतका विश्वास असतो की प्रत्येक शेतकरी पाऊस येण्यापूर्वी जमीन नांगरून ठेवतो. त्याला माहिती आहे की आता येणार जून महिना आला की पाऊस पडेल किंवा आपल्याला नोकरी मिळावी म्हणून आपण शिक्षण घेतो ना. काहीतरी विश्वास आपला असतो म्हणून आपण आधी करतो ना. आपल्याला सुख मिळावं म्हणून आपण प्रपंच उभा करतो ना. किंवा म्हातारपणी आपल्याला मुलांनी विचारावं म्हणून मुलांना आपण लहानाचं मोठं करतो ना. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी व्यवहारात आपल्याला कळतातच आहे. परमार्थात मात्र आपण असा श्रद्धा विश्वास ठेवत नाही. जसं मी गमतीनं नेहमी म्हणते की डॉक्टरांनी दिलेली गोळी मी अगदी प्रामाणिकपणानं कधीही वेळ न चुकवता घेते. पण जर का असं म्हटलं की अरे रोज हे कफ झाला आहे ना, सर्दी झाली आहे ना, तर समर्थांचं एक कफाचं हनुमंताचं स्तोत्र आहे ते रोज म्हण, तर ते मात्र रोज म्हणताना माझी वेळ चुकते, आठवण झाली तर म्हणते. असं का? कारण त्याच्याबद्दलचा जो विश्वास असायला हवा. औषधाच्या गोळीवर माझा जेवढा विश्वास आहे की ती मी घेते, पण याच्यावरचा विश्वास इतका नाही आहे की नाही मला औषध मिळतेच आहे की या स्तोत्र म्हणण्याने मला बरं वाटेल, असा माझा जो विश्वास नाही आहे. त्यामुळे तिथे मात्र माझी वेळ चुकते. आठवलं तर म्हणणं असं होतं किंवा यात काय होणार आहे, असं काय स्तोत्र म्हणून काय कुठे सर्दी बरी होते का, असा पण मी विचार करते. तर हे सगळं जे आहे, तर व्यवहारामध्ये जसा श्रद्धा लागते, विश्वास लागतो, तसा परमार्थात पण विश्वास श्रद्धा लागतो. हे खरं डोळसपणाचं लक्षण आहे. प्रपंचामध्ये आपण हे ठेवतो आणि प्रपंचाकडे एकीकडे प्रेम आंधळ आहे असं पण म्हणतो. त्यामुळे तिथला सगळा विश्वास आहे, तिथलं सगळं काही फार मोठं काही त्या विश्वास उपयोगी पडतो अशातला काही भाग नाही आहे, पण तरी ठेवतो. पण संत, आपले ग्रंथ, अगदी वेदश्रुती सगळी ही आपल्याला सांगतायत की म्हणजे त्यांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. तर ते सांगून सुद्धा आपला जर त्याच्यावर विश्वास असेल, संतांच्या सांगण्यावर विश्वास असेल, तर मग काय होणार, ते आपलं अज्ञान तसं राहील. अज्ञानामुळे काय होईल, तर अज्ञानामुळे अंतःकरणाची शुद्धी राहणार नाही. अज्ञानच आहे, त्यामुळे अंतःकरण आपलं सारख्या अंतःकरणात संशयाच्या गोष्टी असतील, ते अंतःकरण शुद्ध नाही, ज्ञान नाही, आणि मग काय सर्वम खलुदम ब्रह्म हे काही जमणारच नाही ना अंतःकरण शुद्ध नसेल तर. आणि म्हणून पुण्य पदरी पडत नाही असं सांगतात. म्हणजे सश्रद्ध माणसाला समर्थ चांगलं म्हणताय, पण हा जो अभागी आहे, अश्रद्धा आहे, त्याला मात्र ते सांगतायत की या अभाग्याला हे जुनं ठेवणं म्हणजे हे आत्मतत्व किंवा हे जे काही चैतन्य आहे ते अहंकारामुळे आकलन होत नाही, त्याच्या त्या अनुभवाला येणार नाही. मनाच्या शोकांवरती श्रीकृष्ण भारती या एका यांनी छान 4 भाग लिहिलेले आहेत. 11वी दिशा अशा नावाची त्यांची पुस्तकं होती. त्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की आपण आपला अनुभव सुद्धा पाहू. आपण जेव्हा मंदिरात जातो ना, तर मंदिरात गेल्यावर रामाची किंवा गणपतीची किंवा देवीची काय कृष्णाची मूर्ती आपण पाहतो, बरोबर आहे. आता खरंच आपण विचार केला तर त्याच्यात आपल्याला चैतन्याचं दर्शन घडतं का? आपण कल्पना करून बघूया की आपण मंदिरात गेलो, समोर आपल्याला छान घंटाईच्या देवळात गेलो, घंटाई देवीची मूर्ती आपण पाहिली, तर त्याच्यात आपल्याला काय नेमकं घडतं? तर प्रामाणिकपणाने आपण उत्तर दिलं तर आपल्याला सुद्धा लक्षात येईल की हो, खरं म्हणजे स्थूल अशी पाषाण मूर्ती आपल्याला दिसते. कारण आपल्याला सुद्धा काही त्या आत्मतत्वाचा, त्या चैतन्याचा, त्या याचा काही अजून अनुभव नाहीच आहे. त्या आपल्याला सुद्धा काही मोठं अगदी त्याच्यामध्ये असं चैतन्य दिसतं आहे असं काही अनुभव आपल्याला पण येत नाही. पण तरी देखील आपण असा अनुभव नसला तरी देखील आपण ते असं मानतो. प्रत्यक्ष अनुभव नसला, प्रत्यक्ष परिस्थिती असतील तरी देखील तिथे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे ही ईश्वराची मूर्ती आहे. म्हणजे तिथे आपल्याला पाषाण वगैरे अन्य सगळ्या गोष्टी, स्थूल गोष्टी आठवत नाहीत. जरी आपल्याला त्या चैतन्याचा, त्या ईश्वर तत्वाचा असा अनुभव नसला, म्हणजे
गेल्यावर सगळं अगदी ब्रह्मच असं काही आपल्याला अनुभवाला आलं नाही, तरी डोळे मिटले तर आपल्याला त्या गणेशाची किंवा त्या देवीची किंवा त्या कृष्णाची अशी मूर्ती डोळ्यासमोर दिसते, हा मात्र आपला अनुभव असतो. म्हणजे याचा अर्थ तो जो अनुभव आहे तो त्या मूर्तीच्या रूपाचा अनुभव आहे, परमात्म्याचा किंवा त्या परमतत्वाचा अनुभव नाही आहे. आणि समर्थांनी प्रचिती वेळ बोलणे व्यर्थ व्हाया असं म्हटलंय ना, म्हणजे परमेश्वर सगळीकडे कोंडून भरलेला आहे असं जे आपल्या पहिल्या ओळीत तरी सांगितलं आहे. सगळ्या ठिकाणी तो आहेच आहे, पण आपल्याला तो दिसतोय का, असं जर आपण आपल्यालाच प्रश्न विचारला तर हे दिसणं निराळं आहे. नामदेवाला दिसलं, त्यांना भाकरी देणाऱ्या कुत्र्यात पण दिसलं, बरोबर आहे. श्रीकृष्ण भारती म्हणतात की आपल्याला दिसत नाही. याचं कारण हेच आहे की आपण जसं आहोत ना तसं आपल्याला दिसतं. आपल्या अंतरात आत्मा आहे, आपल्याला याचा अनुभव नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. पण आपल्या अंतरातली जाणीव, मी देह आहे, मी म्हणजे हे शरीर आहे, हे असं जेव्हा मी म्हणजे अमुक अमुक आहे असं जेव्हा नाम रूप असं जेव्हा असतं, किंवा केवळ शरीर म्हणून घेणं असा जो येतो खरा भ्रम आहे, आणि हा भ्रम म्हणजे आपलं अज्ञान आहे. त्यामुळे मग आपल्या लक्षात येईल. आणि मग जे नंतरचे 3 गुण आहेत, अस्ति भाती प्रीती, हे जे गुण आहेत ते त्याचा अनुभव यायला आपल्याला हवा असेल तर ते मात्र कायम टिकणारे आहे. तो आहेच आहे, असणारं चैतन्य आहे आणि त्याच्यावर आपला श्रद्धा आहे. अशा 3 गोष्टी आपल्याला पाहिजे. म्हणजे जेव्हा केव्हा ज्याला कोणाला आत्मज्ञान प्राप्त होईल तत्क्षणी बाकीचे सगळे मोह संपून जातील, देहबुद्धी वगैरे सगळी संपून जाईल. जो काही स्वस्वरूप आहे किंवा स्वस्वरूपाचा जो आहे तो आपल्याला होईल. सुरुवात जशी झाली की सगळीकडे आनंद भरलेला आहे, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे आणि ईश्वराचं मूळ स्वरूप आनंद आहे. तो आनंद सगळीकडे भरलेला आहे, त्या आनंदाचा पण अनुभव आपल्याला येईल. आनंदाचा अनुभव येणं म्हणजे दुःख संपणं, त्यामुळे दुःख राहणार नाही, शत्रू राहणार नाही आणि सगळे मोह नष्ट होऊन जातील. एक खऱ्या अर्थानं ज्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार हवा आहे, हे जे काही जुनं ठेवणं आहे ना, समर्थ सांगताय त्याचा एक अनुभव आपला आहे. हे बहुमूल्य धन आहे. ते धन कुठे ठेवलं आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण जन्मदरिद्री आहोत असं म्हटलंय समर्थांनी. हे जेव्हा आपल्याला कळेल की अरे कुठे आहे बहुमूल्य धन, कुठे आहे, तर सगळीकडे खचून भरलेला आहे. तो जो आनंद आहे तोच ईश्वर आहे, तोच सगळीकडे आहे, तोच खरा म्हणजे आपल्याला पाहायचा आहे. आणि हे जर बहुमूल्य धन आपल्याला मिळालं, आपोआपच सगळे माया मोहाचे सगळे पडदे दूर होतील. आणि एकदा तो माया मोहाचा पडदा दूर झाला की मग आपल्याला जे दृष्टीस पडतं ते सगळं छान आकलन होतं, असा त्याचा अर्थ आहे. त्या आता इथून पुढले सगळे श्लोक जुने ठेवणे म्हणजे काय आहे ते सारखं मनाला बजावायचं, म्हणजे मग आपल्याला या गोष्टी कळतील. आज आपण 3 श्लोकांचा अभ्यास केला आणि खऱ्या अर्थानं वेदांताचा जो काही विचार आहे तो समर्थ आपल्याला याच्यात सांगताय. काय स्थिर आहे आणि काय बदलणार आहे हा विचार आपल्याला करायचा आहे. तो आपण थोडं त्याचं चिंतन करावं झालेल्या श्लोकांचं, म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ कळेल. मी मागच्या वेळेसच म्हटलं की आपण बरेचसे श्लोक आलोय, त्यामुळे आता वरवरचा अर्थ समर्थांना अभिप्रेत नाहीये. खोल जाऊन आपल्याला त्याचा अर्थ शोधावा लागेल. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या आधी विचारवंतांनी खूप विचार करून ठेवलेला आहे. पुस्तक रूपानं त्यांच्यातून आपल्याला ते उपलब्ध आहे. त्यामुळे फार काही आपल्याला तसं रेडीमेड फूड आपल्याला मिळतं आहे, पण ते आपल्याला घेण्याचं, ते पचवण्याची ताकद आपल्याला यावी, यासाठी आपण थोडं चिंतन करावं, म्हणजे आपल्याला त्या आधी समजेल. धन्यवाद.